सासूबाई नंदेकडे राहतात का किंवा कुठे राहतात, आसपासच राहतात का? हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मी आणि रियांश ना इथे महाबळेश्वरला जाण्याच्या गोष्टी करत होतो, कारण सकाळी उठून ब्रश केला आणि लगेचच रियांश स्ट्रॉबेरी खायला लागला. सो खूप आवडतात त्याला स्ट्रॉबेरी आणि मी त्याला सांगत होते की महाबळेश्वरला छान अशी झाडं असतात, तिथे आपण तोडून स्ट्रॉबेरी खाऊ शकतो. आणि त्याच्या डोक्यात मग खूप सारे प्रश्न यायला लागले. आपण तिथे कधी जायचं, आपल्याला कधी जायला मिळेल, हे सगळं आता मला माहिती नाही कधी जायला मिळेल, पण प्रयत्न आता नक्कीच असणार आहे. कारण एक एक प्लेसेस आम्ही शोधतोय. सगळ्यात आधी तर जवळच्याच कव्हर करायचे आहे आणि मग बघू लांब कुठे फिरता येतं का. आता अर्ध्या एक तासातच आम्हाला निघायचं आहे मॉलमध्ये जाण्यासाठी. आता मॉलमध्ये फिरणं किंवा जाणं काही नवीन नाही आहे. घराजवळच एवढा मोठा मॉल आहे की दुसरीकडे जायची गरज पडणार नाही. पण ॲमेनॉरा मॉल तुम्ही ऐकलं असेल, जर पुण्यात असाल किंवा बाकी कुठेही असाल तर मोठा मॉल आहे. आणि आम्ही तिकडे कधीच गेलो नाही. हडपसर साईड गेलो आहे, पण स्पेशली असं मॉलमध्ये गेलो नाही. आणि म्हटलं चला थोडं फिरणंही होईल. त्यामुळे आता ब्रेकफास्ट आणि लंच मी एकत्रच बनवते आहे. म्हणजे आज ब्रंच बनणार आहे. तर आलू पराठा थोडासा हेवी पण असतो आणि जास्त खाल्ला पण जातो. आणि झालंच म्हणजे रियांशनी नाही खाल्ला किंवा त्याला नाही खावंसं वाटलं तर मी तो पॅक करून पण घेऊ शकते गाडीमध्ये, किंवा तिथे गेल्यावर पण खाता येतो. कारण मॉलमध्ये गेलं तर जेवणाचं ना, म्हणजे जेवणाची खरी इच्छा नाही आणि मग ते जंक जास्त खाण्यात येतं. काही ना काही खाण्यात येतंच आणि असं वाटतंही आपल्याला थोड्या वेळानंतर मॉलमध्ये गेल्यानंतर. पण असं प्रॉपर जेवण आम्हाला करायचं नाही तिकडे जाऊन. म्हणजे नाश्ता आता करायचा, तिकडे जाऊन जेवण करायचं असं नव्हतं. म्हणून म्हटलं चला काहीतरी हेवी बनवूया. सो आलू पराठा आता बनवते. आणि या तव्याबद्दल व्हिडिओमध्ये रिव्ह्यू सांग असे मला कमेंट्स येत होते. तसं तर मी सांगितलंच आहे, एकदम मस्त आहे. स्टील कधीही बेस्ट असतं. आणि अजूनही मी या मटेरियलबद्दल सर्च केलं नाही आहे, पण छान मटेरियल आहे. यावर मी सगळं करून बघितलं, पण मेन जो डोसा आहे ना तोच अजून करायचा राहिलेला आहे. आता जेव्हा डोसा करेल तेव्हा परत एकदा याचा रिव्ह्यू शेअर करेल. पण आत्ता तरी सगळं बनवून झालं आहे. म्हणजे इवन राईस पण तडका देऊन झालेला आहे. त्यानंतर काही चिटकलं वगैरे नाही किंवा काही असं खूप अशी तेल लावायची गरज पडली नाही. चपात्या पोळ्या तर मस्त होतातच. ट्रायप्लाय हनीकॉम डोसा तवा असं या तव्याचं नाव आहे. तशी ही ट्रायप्लायची भांडी चांगलीच असतात. माझ्याकडे ज्या 3 कढया आहेत हॉकिन्सच्या, त्याला वर्षभराच्या वर होऊन गेलं, मला अजूनपर्यंत तरी काहीच प्रॉब्लेम आला नाही आहे. मस्त होतात, अजिबात जळत नाही. त्यानंतर जो प्रेस्टिजचा कुकर आहे तो पण ट्रायप्लाय आहे. आणि याच्याबद्दल जे मला कन्फ्युजन होतं की आता हे स्टील आहे, ट्रायप्लाय आहे, तर याचा हँडल गरम होईल का, तर नाही, अजिबात हँडल गरम होत नाही. आता चपाती किंवा पराठे वगैरे करताना उचलायची गरज पडत नाही, पण डोसासाठी स्पेशली आपल्याला उचलायची गरज पडते. तर तोही प्रश्न सुटलाय. आणि याचं हे जे मटेरियल आहे ना, ते असं ताराच्या घासणीने घासायचं नाही आहे. नॉर्मल स्पंजनी घासलं तरी पण होतं, कारण ते मटेरियल घासलं तर मे बी त्याला स्क्रॅचेस येऊ शकतात. अदरवाईज ट्रायप्लाय आहे, रफ अँड टफ आहे. आता आलू पराठा बनवायचा होता आणि आलू पराठा काय मस्त बनतो. सुरुवातीला ना मला असा जाड पराठा बनवायची सवय होती आणि आत्ताही मला चालतो, पण अश्विनचं असं होतं की तू जरा जाड पराठे बनवणं बंद कर. म्हणून ना मी असे पराठे बनवते. आणि पराठे बनवताना अजिबात ते फटत नाही किंवा बटाट्याची भाजी त्यातून बाहेर पडत नाही, कारण मी त्याला ना असं रोल करते. म्हणजे पूर्ण एका जागी गोळा न करता तो असा फोल्ड करते की त्यातून भाजी अजिबातच बाहेर येणार नाही आणि तो छान असा पातळ लाटला पण जाईल. बघा, अगदी पोळीसारखा तर नाही, पण तरीही खूप मस्त लाटला जातो. आणि त्यात या पोळपाटाचा पण हात आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इतका सॉफ्ट, इतका मस्त आहे ना तो, की त्यावर पोळीसुद्धा जेवढी लांबवता येईल ना, जेवढी पातळ करता येईल तेवढी करता येते. आता तुम्ही म्हणाल की हा कोणता ॲमेनॉरा मॉल आहे, पण तिकडे जायचं कॅन्सल झालं आणि अचानक आम्ही ठरवलं की चला इथे येऊया. तर हे आहे पिंपरी चिंचवडचं सायन्स पार्क. लहान मुलांसाठी किंवा जे सायन्स लवर्स असतील ना त्यांच्यासाठी एकदम मस्त. सायन्स आणि टेक्नॉलॉजीला फनमध्ये छान त्यांनी एक्सपिरियन्स आपण करू शकतो. आणि सगळ्यात आधी तिकीट्सचं सांगते. सायन्स पार्क प्लस तारामंडल शो प्लस 3D शो याचे 235 रुपये अडल्टचे आहे. आणि 12 वर्षाच्या खाली जर असतील मुलं, लहान असतील, तर 170 रुपये तिकीट पडली पूर्ण शो घेतला तर. पूर्ण शो नसेल घ्यायचा तर फक्त आपण सायन्स पार्कची तिकीटही घेऊ शकतो. तर या सायन्स पार्कमध्ये फक्त शोज नाही तर ऑटोमोबाईल गॅलरी,
एनर्जी सायन्स जसं की सोलर, क्लायमेट चेंज, फन सायन्स, आउटडोर्स आणि इंटरॅक्टिव्ह सायन्स पार्क या सर्व गोष्टी कवर केलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही जो तारामंडल शो बघायला आलो होतो ना, तिथे ॲक्च्युली व्हिडिओ शूट करता नाही आला, पण इतका मस्त होता ना, इतकं मस्त वाटतं ते तारामंडल बघताना, खूप छान वाटतं आणि लहान मुलांना बऱ्याचशा गोष्टी नवीन कळतात. हा जो आहे तो 3D शो होता, पण माझे ना बरेचसे व्हिडिओ क्लिप्स डिलीट झाले आहेत. काय माहिती मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे बरेचसे क्लिप्स डिलीट झाले. पण तो जो 3D शो होता ना, तो सुद्धा एकदम रिअल वाटत होता. मस्त सुपर एक्साइटिंग होता मुलांसाठी तरी स्पेशली, आणि आपल्यालाही खूप मजा येते. चा टायमिंग आय थिंक 10 ते 5 वाजेपर्यंत आहे. आम्ही जवळपास 12:30च्या आसपास गेलो होतो आणि भरपूर वेळ आम्ही तिथे घालवला. आता हा एक्सपिरियन्स ना फक्त सायन्स रिलेटेड नाही, तर इथे खरंच मुलांना मजा येते. म्हणजे लाईव्ह डेमो आहेत, स्काय ऑब्झर्वेशन इव्हेंट जसं मी सांगितलं, पझल एरिया आहेत आणि सायन्स वर्कशॉपसुद्धा आहे. म्हणजे सर्व एज ग्रुपसाठी एकदम परफेक्ट. आणि रियांश तर पहिल्यांदा असं सायन्स पार्कला आला होता. त्यांनी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केला आणि खरंच त्याला खूप मजा आली. लहान मुलं असतील तर त्यांना एकदा इकडे नक्की घेऊन या. म्हणजे मॉलमध्ये जाण्यापेक्षा इकडे जे आलो ना, ते खरंच तो डिसिजन बेस्ट होता. पाच वाजलेत आणि आम्ही आलो, आणि आमचा जो डिसिजन होता की मॉलमध्ये न जाता सायन्स पार्कला जायचा. खरं तर मॉलमध्ये जाण्याचं याच्यामुळे पण कॅन्सल केलं की आमच्यासोबत कोणी येणार होतं, ते येणार नव्हतं, म्हणून म्हटलं की चला जाऊ द्या, नेक्स्ट टाइम जाऊया. मागच्या वेळी पण कॅन्सल झालं होतं, यावेळी पण स्पेशली आम्हाला माहिती ना की ते तारामंडल खूप आवडलं होतं. येस, तारामंडल एकदम मस्त आहे. दुसरा जो HD शो आहे तो मला एवढा काही, आणि ते गाडीचं ते मशीन होतं ना त्याला दावायचं, ते खूप आवडलं मला. तारामंडल एकदम मस्त आहे. तो जो 3D शो होता तो काही एवढा खास नाही, तो लहान मुलांसाठी आहे, पण मजा आली. आणि स्पेशली आम्ही याच्याचसाठी गेलो होतो. एवढ्या जवळ होतं, पिंपरी चिंचवडमध्येच आहे, पण कधी जाणं झालं नाही. फायनली असं असतं ना की चला कुठेतरी गाडी काढायची आहे, कुठेतरी जायचं आहे, आपल्या डोक्यात चालू असतं आणि नंतर आपण शोधायला लागतो. मला पहिले का नाही सांगितलं होतं? अरे मला माहीतच नव्हतं. चला ठीक आहे, आता तिकडे चहा घेतला नव्हता, आल्यानंतर चेंज करते, थोडं फ्रेश होते, चेहरा वगैरे धुते. 12:30 वाजता आम्ही गेलेलो. 5 वाजले, खूप मोठा आहे. शेवटी ना पाय दुखायला लागले होते. नाही, मॉलच जाणार होतो आपण, पण मग डिसिजन चेंज कसं झालं? कारण तेच तिथे मग पार्किंगचा वगैरे इश्यू येईल, कोणीतरी सोबत पाहिजे होतं, म्हणून मग ते राहून गेलं. चला असं फ्रेश व्हायचं आहे. मग नाही ना रे, कोणीच नव्हतं. जाऊ दे, तू फ्रेश होतो आता, गरमा म्हणजे चहा घेतो. चला. वेळ चिमणी बघायला मिळणार नाही, पण पॅरेट्स आजूबाजूला इतके आहेत, त्यांचा सारखा आवाज चालू असतो. आता हा पॅरेट विंडोजवळ बसला होता, तो खूप वेळचा बसलेला, पण रियांश आला, मला जवळून बघायचं करून तो उडून गेला. आणि असं एखादं बर्ड प्लेस असेल जिथे बर्ड्स किंवा ॲनिमल्स असतील, तसं असेल तर मला खरंच कमेंटमध्ये सांगा. आम्ही तिथे पण एकदा नक्की विजिट करू. कारण सध्या रियांशचं खूप चालू असतं की आपल्या बाल्कनीत पॅरेट्स का येत नाही, आपण तो झुला लावूया, त्यांना खायला काहीतरी देऊया, असं सगळं. मागच्या काही महिन्यात कोकिळेचा आवाज यायचा आणि आत्ता पॅरेट्स असतात. पॅरेट्सचा कोकिळेसारखा कंटिन्यू आवाज येत नाही, पण आजूबाजूला ना नेहमी पॅरेट्स असतातच. असो, थोडा वेळ झाला, म्हटलं थोडंसं पडले होते मी, तेवढ्यात रियांशचं चालू झालं की मम्मा भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. आणि मी उठत नव्हते तोवर तोच तयार झाला की मीच फ्राईम्स तळतो, तू कर आराम. म्हटलं बाबा नको रे, तेलाचं काम आहे. आणि तसं तर मी त्याला किचनजवळ येऊन थोडंफार काम करू देते, पण सध्या हे तळणं किंवा तेलाचं काम अजूनपर्यंत मी त्याला दिलेलं नाही आहे. शेवटी मला उठावं लागलं आणि त्याच्यासाठी आता फ्राईम्स तळून दिले, नाहीतर उठले नसते तर खरंच मी झोपले असते. आता मुलांच्या निमित्ताने का असे ना, आपण बाहेर तर पडतो, पण खरी गरज गृहिणींसाठी पण असते. थोडा वेळ बाहेर पडणं, थोडं फिरणं, एखाद्या नवीन ठिकाणी जाणं, हे ऐकायला खूप छोटं वाटतं, पण आपल्या मनासाठी ना हा खूप मोठा चेंज असतो. म्हणजे घर, काम, जबाबदाऱ्या या सगळ्या आपण थोड्या वेळासाठी का असो ना नकळत विसरून जातो. आणि जेव्हा आपण थोडा वेळ बाहेर जातो ना, तेव्हा खरंच आपलं मन थोडं रिलॅक्स मोडमध्ये जातं. म्हणजे फॅमिलीबरोबर वेळ घालवणं, हसणं, मुलांसोबत एन्जॉय करणं, तो वेळ म्हणजे फक्त फिरणं नसतं किंवा एखादी नवीन जागा बघणं नसतं, तर आपली एनर्जी रिचार्ज होत असते. आणि हो, आपण घरी आलो की आपली कामं तर थांबत नाहीच, पण असं जर थोडं रिलॅक्स होऊन आलो ना, तर आपण थोडे आनंदी, थोडे जरा जास्त पॉझिटिव्ह झालेला असतो. म्हणूनच थोडासा का असे ना बाहेर वेळ घालवत जा, खरंच तो खूप महत्त्वाचा असतो.
फ्रेश झाले, नाहीतर झोप काही गेली नसती, दिवाबत्ती झाली आहे. आणि त्याआधी ना मी थोडासा भोपळा होता तर इथे भोपळ्याचं घारगे बनवायसाठी तयार केलं, पण काय ना ते थोडंसं घट्ट झालं. आता यात थोडं पाणी टाकते आणि गव्हाचं पीठ टाकून मळून घेते. त्यानंतर जास्त नाही, थोडेसे घारगे बनणार आहे. आता आणखी एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती. जेव्हा संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी मी जेव्हा किचनमध्ये शूट करते ना, तेव्हा थोडासा डार्क मला व्हिडिओ वाटतो नॉर्मल घरापेक्षा. तर तुम्हालाही असं वाटतं का सांगा मला. ॲक्च्युली हे जे लाईट्स आहे ना ते थोडे चेंज करून घ्यायचे, तिथे जरा जास्त पॉवरचे लाईट लावायचे आहे, म्हणजे थोडं जास्त लाईट येईल आणि जरा बरं दिसेल. कारण मलाच ते व्हिडिओ एडिट करते तर थोडासा फरक जाणवतो की येस, किचनमध्ये रात्रीच्या वेळी थोडा फरक दिसतो. सगळे जर लाईट लावले तर वेगळी गोष्ट आहे, पण थोडंसं पाहिजे आहे, लाईटची गरज आहे. तर काय माहिती ते कधी चेंज होणार आहे, कारण खराब झाले नसेल ना तर चेंज करायला थोडंसं कठीणच वाटतं. पण बघूया, आता ते चेंज करायचे तर आहे. आणि आता स्वयंपाक तर मला बनवायचाच होता, पण स्वयंपाकात थोडासा चेंज आहे. अश्विनच्या मम्मीचा कॉल आला, त्यांना बरं नाही आहे आणि ते डॉक्टरकडे गेलेत. तर माझ्या सासऱ्यांसाठी फक्त टिफिन द्यायचा आहे. आणि ॲक्च्युली मुगाची जी डाळ असते छिलकेवाली ती बनवायची होती, पण तीच नाही आहे माझ्याकडे. आता साधी जी मुगाची डाळ आहे तीच बनवते आणि आमच्यासाठी पण हीच बनवते, फक्त तडका वेगळा देईल कारण त्यांना तिखट चालत नाही. तर चपाती आणि डाळ असा टिफिन द्यायचा आहे. आणि हो, त्या जेव्हा संक्रांतीच्या वेळी हळदी कुंकाला घरी आल्या होत्या किंवा मी तिकडे गेली होती सत्यनारायणच्या पूजेला, त्यानंतर मध्ये माझे सासरे येतात किंवा मी तिकडे जाते, तर असं चालू असतं अश्विन तिकडे भेटायला गेले किंवा त्यांचं काम होतं तर तिकडे गेले, असं मी बोलत राहते. तर त्यावरून तुमच्या कमेंट्स येणं साहजिक आहे की तुझ्या सासूबाई नंदेकडे राहतात का किंवा कुठे राहतात, आसपासच राहतात का, तुमच्याकडे का नाही राहत, हे सगळे प्रश्न मला माहिती होतं की एक एक दोन दोन का असेना पण येणार आहे. सो या प्रश्नांची उत्तरं मी आत्ता नाही पण देईल कधीतरी, जेव्हा मला वाटेल की हां चला बरेचसे प्रश्न आले किंवा बरेचसं तुमचं कधीतरी कन्फ्युजन होतं. सो मी करेल ते कन्फ्युजन दूर की आम्ही तिकडे राहत नाही किंवा ते आमच्याकडे का राहत नाही किंवा ते कुठे राहतात, नंदेकडे राहतात किंवा आणखी कुठे राहतात का, तर ती वेगळी गोष्ट आहे. तर आता स्वयंपाक बनवून घेते. सगळ्यात आधी कुकर लावते आणि कणिक मळून ठेवते आणि तोपर्यंत मस्त असे घारगे तयार होतील. खूप दिवसानंतर बनवते, जास्त काही खायला मिळणार नाही पण असंच पाहिजे, थोडंसं होतं म्हणूनच मी घारगे बनवते, अदरवाईज मी भोपळ्याची भाजीच बनवली असती. सो चला. गॅस स्टोव, किचन प्लॅटफॉर्म दिवसातून मिनिमम 2 वेळा आणि मॅक्सिमम कधीकधी 4-5 वेळासुद्धा पुसल्या जातो. पण हे जे काम आहे ना डीप क्लिनिंगचं, म्हणजे गॅस स्टोव पाण्याने धुवून घेणं, त्यानंतर टाईल्स स्वच्छ घासून पाण्याने धुवून घेणं, हे मी 4-5 दिवसातून एकदा करत असते, कधीकधी 8 दिवसातून एकदासुद्धा होतं. तर तेच माझं आज काम आहे. आणि या गॅसबद्दल तुम्ही मला विचारता तर बरेचदा मी सांगितलेलं आहे की चिमणी आणि गॅस सोबतच घेतलेलं होतं. तर हा एलिकाचा गॅस स्टोव आहे. आता ज्यांनी घेतला आहे त्यांना वापरायचा कसा हा प्रश्न पडतो आणि ज्यांना घ्यायचा आहे त्यांना घेऊ की नको हा प्रश्न पडतो. म्हणून म्हटलं की चला परत एकदा सांगते. खूप जणांना एकच भीती असते की ग्लास आहे म्हणजे तुटेल का, पण खरं सांगायचं तर हा ग्लास जरी असला ना तरी तो रफ अँड टफ असतो, म्हणजे एवढ्या सहजासहजी काही तो तुटत नाही. फक्त एक छोटीशी काळजी घ्यायची असते की गरम असताना, एकदम गरम असताना, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर बघा गॅस गरम असतो, स्टीलचा असेल तर आपल्याला सवय असते की गरम असताना तो चकाचक निघतो म्हणून तेव्हाच्या तेव्हा पुसून घ्यायचं. आधी मला पण सवय होती, तर तुटला वगैरे नाही गरम पुसला त्यानंतरही, पण ती आपण एक काळजी घेऊ शकतो की थंड झाला की मग नॉर्मल कपड्याने किंवा सॉफ्ट क्लीनरने पुसायचा, दॅट्स इट. खूप जास्त केअर वगैरे काही लागत नाही, जसं आपण रोजचा गॅस पुसतो तसंच पुसायचं. आणि बर्नर्सबद्दल बोलायचं तर 3 बर्नर रोजच्या वापरासाठी एकदम सफिशियंट आहे. 4 बर्नरची गरज नसेल तर हा 3 बर्नर बेस्ट ऑप्शन आहे. म्हणून जर नवीन घ्यायचं असेल किंवा विचार करत असाल तर अजिबात भिवू नका, यूज करा, आरामात वापरा आणि क्लीन ठेवा बस. आता गॅस स्टोव क्लीन करत होते तर टाईल्सही मला क्लीन करायच्याच होत्या. सोबतच्या ज्या हँगिंग प्लेट्स होत्या ना ते डेकोर, ते सुद्धा मी असंच थोडंसं स्पंजनी घासून घेतलं. चला आजच्या दिवसातलं हे शेवटचं काम आणि व्हिडिओ ही मी इथेच एंड करते. तुम्हाला उद्या भेटते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.